पाहूयात पुढची बातमी। 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे। या टोळीकडून नोटा छापणारी मशीनही पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे। तर याच 500 रुपयांच्या बनावट नोटा सध्या बाजारामध्ये आलेल्या आहेत। याचाच एक व्हिडिओ सध्या एबीपी माझाच्या हाती लागलाय। पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झाली। पुणे मनसेनं या बनावट नोटा कशा ओळखायच्या याचा डेमो दाखवलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी। पिंपरी चिंचवड पोलिसांनी 500 रुपयांच्या बनावट नोटांची छपाई नेमकी कशी होते आणि त्याची विक्री कशी होते याचा पर्दाफाश केला। त्यानंतर आत्ता माझ्याकडे या दोन बनावट नोटा आहेत आणि ही ओरिजिनल नोट आहे। तर ह्या दोन बनावट नोटा ज्याच्याकडे आलेल्या आहेत त्याच्याशी आपण बोलणार आहोत। त्याच्यापर्यंत या नोटा नेमक्या कशा पोहोचल्या, काय तुला नेमकं आमिष दाखवलं गेलं होतं आणि तू त्यांना किती रुपये दिले आणि तुझ्या हातामध्ये नेमकं काय पडलं? संतोष सावंत हा एक नामक आहे, त्याचं नाव आहे संतोष सावंत। तर तो म्हणे 1 लाख रुपये मला दे म्हणे। 1 लाखाचे मी 3 लाख रुपये देतो। मला त्या अपेक्षाने वाटलं बाबा देईल म्हणून। तर मला त्यानं फक्त ह्या 2 नोटा दिल्या आणि ह्या नोटा दिल्यानंतर मला रूमवर जा म्हणला। कसबा विधानसभेत मी राहतो, आलो पाहिलं, नंतर कॉल उचलला गेला, काहीच नाही। गणेश भाऊकडे गेलो, गणेश भाऊनं इथे घेऊन आले आणि स्वतः त्याला फोन लावला तर तो फोन माझा उचलत नाहीये। आता या नोटा डुप्लिकेट आहेत आणि ही ओरिजिनल आहे, हे नेमकं तुम्ही ओळखलं कसं? सर बघा, हा चुना आहे। आपण हा चुना घेतला आणि ह्या नोटेवरती लावला तर बघू शकता तुम्ही, ह्या नोटेवरती जर चुना लावला तर ही नोट गुलाबी होती। तर बघा, ही आपली ओरिजिनल नोट आहे। ओरिजिनल नोटचा कलर बदलत नाही, पण ही डुप्लिकेट नोट ही गुलाबी होती। वास्तविक ह्या नोटा आम्ही चालवायला गेलो तर या नोटा फेक आहेत, म्हणजे समजून पण येत नाही। बघा, एकदम हुबेहूब आपली नोट आणि ही नोट मध्ये काहीच फरक नाही, ओरिजिनल नोट आणि ह्या नोटेमध्ये। फक्त आपल्याला चुना लावल्यानंतर न कळतंय। तर जेव्हा हा माझ्याकडे आला, आमच्या मनसेच्या ऑफिसमध्ये आला, तेव्हा आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न केला सावंतला। त्याच्या घरी गेलो, त्याला अनेक फोन करतोय पण तो काय समोर येत नाही। त्याला जेव्हा कळलं की हे मनसेने विषय घेतलाय, तो पळतोय इकडं तिकडं। तर मला वाटतं ह्याच्यामध्ये एक मोठं रॅकेट आहे। बाजारात अशा प्रकारच्या नोटा आलेल्या आहेत याचा हा पुरावा आहे। तर त्या नेमक्या किती नोटा आहेत आणि या प्रकरणाच्या मुळाशी पोलीस जाणार का आणि याचा मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट असण्याची शक्यता आहे, त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचणार का हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।